धान बोनसच्या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 7 ऑगस्ट रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने रामटेक येथे तहसील कार्यालयावर भव्य शेतकरी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। खासदार श्यामकुमार बर्वे, माजी राज्यमंत्री सुनील केदार, माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक आणि तुमसरचे माजी आमदार चरण वाघमारे यांच्या संयुक्त नेतृत्वात हा मोर्चा लंबे हनुमान मंदिर येथून दुपारी 1 वाजताच्या सुमारास निघाला। या मोर्चामध्ये किसान ब्रिगेड, गोंगप्पा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी तसेच विविध शेतकरी संघटनांचे शेकडो कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। गांधी चौक आणि आंबेडकर चौकामार्गे हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकल्यानंतर याचे सभेत रूपांतर झाले। यावेळी उपस्थितांना संबोधित करताना नेत्यांनी राज्यातील महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर जोरदार टीका केली। धान बोनस, पिकांना योग्य हमी भाव, दुग्ध उत्पादकांचे प्रश्न आणि वीज जोडणी यांसारख्या मुद्द्यांवरून शासनाला घेताना लोकशाही मार्गाने असे अनेक लढे उभारावे लागतील असा इशारा नेत्यांनी दिला। सभेचे संचालन ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश कारेमोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले यांनी मानले। राष्ट्रगीताने सभेची सांगता झाल्यानंतर तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। आम्ही इशारा दिलेला आहे, जर आज लवकरात लवकर जर आमच्या शेतकऱ्यांना धानाचा बोनस मिळाला नाही, याच्यापेक्षाही मोठा तीव्र आंदोलन पूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये आपण आज बघितलं असेल की शेतकऱ्यांची अवहेलना करण्यात येत आहे। शेतकऱ्यांना ज्या पद्धतीनं त्यांच्या मग तो रासायनिक खताचा विषय असेल, शेत पिकाच्या मालाच्या भावाचा विषय असेल, सर्व पद्धतीने शेतकऱ्यांना त्रास देण्याचे काम सुरू आहे। त्या उद्देशाने जर आज धानाचा बोनस मिळाला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू, हा इशारा देण्यात आला। त्याचकरिता आज हा आंदोलन करण्यात आलेलं आहे। यंदा आमच्याकडे मुख्यमंत्री साहेबांनी आपला एक नवीन प्रोजेक्ट आणला आहे, 3rd आउटर रिंग रोड गोल्डन आर्च म्हणून, जो बिना मागितल्याने आलेला आहे। शेतकऱ्यांना त्याची काही गरज नव्हती तरी जबरदस्ती नाही। त्या गोल्डन आर्च रिंग रोडचे त्यांनी भूसंपादन करणं सुरू करून घेतले, रोडनी मॅपिंग करून घेतली, पण आता अद्याप तरी शेतकऱ्यांशी कोणतीही चर्चा त्यांनी केलेली नाही आहे। शेतकऱ्यांनी 10 वेळा त्यांना भरपूर विनंती केली। एक SDO कार्यालयावरती मीटिंग लागली, शासनाकडनं नोटीस आली ग्रामपंचायतीद्वारा की प्रत्येक शेतकऱ्यांनी SDO कार्यालयाची भेट द्या। ज्या लोकांच्या शेती भूसंपादन चाललेली आहे त्या शेतकऱ्यांना नोटीस आली की तुम्हाला आक्षेप घ्यायचे असेल तर तुम्ही 3 तारखेपर्यंत आक्षेप घ्या। आक्षेप देऊन 2 महिने उलटून गेले, पण शासनाकडून कोणतीही प्रतिक्रिया शेतकऱ्यांवरती आलेली नाही आहे। तरी शेतकरी सर्व शेतकरी समोर की सामोर होणार काही, म्हणून आमची शासनाला विनंती आहे की अगोदर शेतकऱ्यांशी बोलणं करा, शेतकऱ्यांशी चर्चा करा आणि मग त्याच्या जमिनीवरती काम सुरू करा, हीच आमची विनंती आहे। रामटेक येथून पंकज बावनकर यांची रिपोर्ट।